पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीसाठी आज पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडलं। यावेळी पश्चिम बंगालमध्ये कुठे हिंसाचाराची घटना घडली तर कुठे थेट भाजपच्याच उमेदवाराला मारहाण करण्यात आली। भाजपा उमेदवार सुवेंदू सरकार यांना टीएमसीच्या कार्यकर्त्यांनी पळवून मारल्याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय। मात्र नेमकं घडलं काय याबद्दल सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात। नमस्कार, आपण पाहताय लोकसत्ता लाईव्ह। दक्षिण दिनाजपूर जिल्ह्यात कुमारग्राम विधानसभा क्षेत्रात कुमारगंज येथील उमेदवार सुवेंदू सरकार यांना मारहाण करण्यात आली आहे। तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी ही मारहाण केल्याचा आरोप केला जातोय। सुवेंदू सरकार आणि तृणमूलच्या समर्थकांमध्ये आधी बाचाबाची झाली, ज्यानंतर वाद इतका वाढला की हे कार्यकर्ते सुवेंदू सरकार यांच्या मागे लागले आणि त्यांना मारहाण केली। यावेळी सुवेंदू सरकार यांचे अंगरक्षक देखील त्यांच्यासह उपस्थित होते। त्यांनी सरकार यांना वाचवण्याचा प्रयत्न केला, पण तृणमूलचे कार्यकर्ते इतके आक्रमक झाले होते की अंगरक्षकालाही काही करता आलं नाही। कुमारगंज विधानसभा क्षेत्रातील एका ठिकाणी मतदान केंद्र हायजॅक करण्यात येत असल्याची माहिती भाजपचे उमेदवार सुवेंदू सरकार यांना मिळाली होती। ही माहिती मिळताच सुवेंदू सरकार हे काही लोकांसह तिथे पोहोचले होते, पण तिथे जाताच तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून त्यांना पळवून लाथाबुक्क्यांनी आणि काठीने मारहाण करण्यात आली। तिथे पोलीसही उपस्थित होते, परंतु तृणमूल काँग्रेसचे कार्यकर्ते त्यांना मारतच राहिले। सगळी घटना घडताना पोलीस बघ्याच्या भूमिकेत होते असाही आरोप केला जातोय। दरम्यान घडलेल्या या प्रकारावरती सुवेंदू सरकार यांनी प्रतिक्रिया देत म्हटलंय की टीएमसीच्या लोकांना त्यांचा पराभव स्पष्ट दिसतोय, त्यामुळे त्यांनी माझ्यावर हा भ्याड हल्ला केला। 38 कुमारगंज विधानसभा इलाका में चालू 900 ग्राम ऐसे नाम को कोई कई जगह है, अंचल है, जहाँ शायद 8-10 बूथों में हम लोगों का जो पोलिंग एजेंट है उनको बाहर किया गया, लेकिन मैं खुद आके इन लोगों को अंदर घुसाया। और जब मैं 24 बूथ में ये सरजमीने तदंत करने के लिए या बूथ में मैं गया था, उस टाइम हमारे ऊपर, हमारे पूरा टीम के ऊपर इन लोग हमला किया था और ये एक भयभीति का वातावरण करने के लिए तैयार था। हम लोग देखा है कि उस टाइम आपके पास कोई केंद्र वाहिनी नहीं था, क्यों नहीं था? देखिए, केंद्र वाहिनी कहाँ रहेगा या नहीं रहेगा ये तो मैं नहीं जानता हूँ, लेकिन वो पोलिंग स्टेशन पे था, अंदर था। लेकिन वो जो गोली था, वो गोली में मैं जब आया था, मेरे सिर मेरा बॉडीगार्ड था, बाकी कोई नहीं था। ये क्या डर के माहौल से तृणमूल तो डर गया। यह ममता बनर्जी हार गया चुनाव में, और यह तोड़ा भी हार गया। इस जिला में 4 के 4 सीट ये लोगों ने हार गया, इसलिए भयभीत होकर हमारे ऊपर अटैक किया। आपके ऊपर क्या हमला किया? हमला करने का कोशिश किया, धक्का धक्की पे थोड़ा सा क्या? हाँ, ये लोग हम लोगों को चारों तरफ से घेर लिया। दरम्यान या घटनेवेळी जमावाची आक्रमकता वाढल्यानंतर सुवेंदू सरकार यांना तिथून पळ काढावा लागला। या घटनेत सुवेंदू सरकार हे गंभीर जखमीही झाले आहेत। त्यांच्या कानाला जखम झाली आहे, तर त्यांच्या कारचीही तोडफोड तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केल्याचा आरोप आता केला जातोय।